सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आई आजी जान्हवी आणि रेवा हे मुकादमाच्या घरात बसलेले असतात. तेवढ्यात आता नोकरचा वेश धारण करून रमा आणि अक्षय आतमध्ये येतात. तेव्हा रमा आणि अक्षयला बघतात सर्वांना मोठा धक्का बसतो आणि लगेचच आई आजी म्हणते की अरे अक्षय. तर अक्षय म्हणतो की तुम्ही आता मालक आहात आणि आम्ही नोकर आहोत आणि तुमच्यासाठी नोकर बनून आलोय, तेव्हा आम्हाला तुम्ही आता कामं सांगा. तर आई आजी म्हणते की काय बोलतोयस अक्षय. तर अक्षय म्हणतो की आता मी अक्षय मुकादम नाही आहे, अक्षय मुकादम दुसराच आहे आणि तुम्ही ना मला प्रेमाने बंट्या म्हणा आणि हिला गोटी म्हणा. अक्षय म्हणतो की आता आम्ही तुमच्या घरचे नोकर आहोत, तेव्हा तुम्ही आम्हाला खूप कामं सांगा आणि आमच्यावर अत्याचार करा. तर सीमासुद्धा दरवाजातून अक्षयकडे बघत असते. दिवसभर आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा ना, तर सांगा आम्हाला कामं आणि द्या त्रास, असं अक्षय आता सर्वांना सांगतो. तेवढ्यात हाताच्या बाह्यावर करत पाठीमागून शशिकांत तिथे येतो. तर शशिकांत लगेच अक्षयला म्हणतो की आलात का तुम्ही. हो. लगेच अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो मालक आले मालक. शशिकांत म्हणतो की तर मग तयार आहात ना तुम्ही काम करायला. तर अक्षय म्हणतो की आम्ही त्यासाठीच आलोय आणि सांगा आम्हाला कामं. तर शशिकांत म्हणतो की मी आता तुम्हाला कामं सांगतो. तर शशिकांत म्हणतो की अक्षय तू आता घराच्या बाहेरची कामं करायची, झाडाला पाणी घालणं, फरची पुसणं, गाडी पुसणं, हे सर्व तू घराच्या बाहेर करायचं. आणि रमाला म्हणतो की तू घरातली सगळी भांडी धुणी करायची आणि पोछा मारायचा. शशिकांत म्हणतो की मी तुला 1,500 रुपये देईन आणि हिला 1,000 रुपये देईन आणि त्याला लागा कामाला. तर हसतच अक्षय म्हणतो की हे तर गरीब आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की आम्ही गडगंज श्रीमंत आहोत. रामा म्हणते बरोबर आहे. तर शशिकांत म्हणतो की तुम्ही नोकर आहात ना, मग नोकरासारखेच वागा, कशाला बचर बचर करता. अक्षय म्हणतो की तुम्ही नोकरांना जेवढा पगार देत होता ना तेवढाच आम्हाला द्या. तर जान्हवी म्हणते की अगदी बरोबर, आपण सुद्धा त्यांना तेवढाच पगार द्यायला हवा. रमाकांत म्हणतो की आई बरोबर आहे ना, जेवढा नोकरांना पगार मिळत होता तेवढाच यांना मिळायला हवा. तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो की रम्या, आयुष्यात एकही पैसा न कमवलेला माणूस तू आणि मला काय ज्ञान शिकवतोस. रेवा म्हणते की बाबा ते जे म्हणतात ना तेवढे ॲटलिस्ट पैसे देऊन टाका ना, म्हणजे ते व्यवस्थित काम तरी करतील. तर आता खुर्चीवर बसत शशिकांत म्हणतो की ठीक आहे, मी आता तुमचा पगार वाढवतो आणि तुलाही 5,000 आणि हिलाही 5,000 देतो. तेव्हा लागा आता कामाला. अक्षय म्हणतो ठीक आहे, आम्ही तुम्हाला सर्व्हिस देणार आहोत ना, त्याचेच तुम्ही आम्हाला पैसे देणार आहात. अक्षय म्हणतो की तेव्हा बाहेर जेवढा पगार देतात ना तेवढा आम्हाला पगार मिळायला हवे आणि मावशी ड्रायव्हर काका यांना आपल्या घरात किती पगार देतो ना हे मला माहिती आहे. अक्षय म्हणतो की हेही लक्षात ठेवा की या लोकांची एक युनियन असते आणि मी तिकडे मालकाची म्हणजे कंप्लेंट करू शकतो. अक्षय म्हणतो की पण ठीक आहे, आत्ताची तुमची ही बिकट परिस्थिती बघताना तुमची आत्ताची जी ही ऑफर आहे ना ती आम्ही स्वीकारतो आणि कामाला सुरुवात करतो. शशिकांत म्हणतो की काम करताना जर काही तुमच्याकडून फुटलं तुटलं तर तुमच्या पगारातून मी पैसे कट करणार. आणि हेही लक्षात ठेवा की जर एखादी घरातील वस्तू चोरीला गेली तर पगाराचा एकही पैसा तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. असे बोट करत आता शशिकांत हा रमा अक्षयला बोलतो. लगेच सीमा म्हणते की माझ्या मुलांना मी नोकर नाही वागवणार, बाकी कुणालाही वागायचे असेल तर वागा पण मी नाही वागणार. सीमा म्हणते की माझ्या मुलांना मी माझी मुले म्हणूनच वागवणार. तेव्हा शशिकांतला मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की पण शेवटी ते आपल्या घरात नोकरच म्हणून राहणार ना. तर डोळ्यात पाणी आणत अक्षय म्हणतो की आई तू नको काळजी करूस. अक्षय म्हणतो की आई तू माझ्यावरती संस्कार केले आहे तेव्हा मला नाही कामाची लाज वाटत. तेव्हा शशिकांत म्हणतो की ओ संस्कार वर्ग चला लागा कामाला. तर शशिकांत म्हणतो की चल अक्षय तू बाहेर गाडी पुसून आणि पोचा मारून घे आणि रामाला म्हणतो तू घरात भांडी घासून घे. बघताय का माझ्याकडे, चला कामाला लागा. त्यानंतर आता अक्षय हा बाहेर जातो तर रमा कामाला निघून जाते. तेव्हा आता सीमा शशिकांतला म्हणते की अहो जरा दया दाखवा ना, पोटचा पोरगा आहे ना तो. तेव्हा शशिकांत म्हणतो की एवढा पुळका आलाय का तुला, तो नोकर आहे या घरातला, नाही तर हाकलून देईन. इकडे रमा आता ही किचनमध्ये येते आणि किचनमधल्या त्या सर्व भांड्यांकडे बघून रमाला खूप आनंद झालेला असतो आणि अखेर आपण आपल्या भांड्याकडे आलो आणि प्रेमाने रमा आता त्या भांड्याकडे बघते. भांडे हातात घेत रामा म्हणते की अखेर मी आली तुमच्याकडे आणि मलाही तुमच्याशिवाय करमत नव्हतं आणि तुम्हाला सुद्धा करमत नसेल मला माहिती आहे. तेवढ्यात आई आजी तिथे येत म्हणते की पण तू नोकर म्हणून आलीस हेही त्या भांड्यांना सांग. आई आजी म्हणते की तू का असे वागतेस आणि घराच्या माणसांना असं का वेठीला धरतेस.
रमा म्हणते काय केलं मी तर? आई आजी म्हणते की अगं त्या अक्षयची तू काय अवस्था करून ठेवली. मी एखाद्या राजकुमारासारखं अक्षयला वाढवलंय आणि तू त्याचं काय केलंस. आई आजी म्हणते की असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण आता असंही म्हणावं लागेल की प्रत्येक अयशस्वी पुरुषामागे सुद्धा स्त्री असते. तर रमा बोलू लागताच आई आजी म्हणते की मी तुझं हे गाऱ्हाणं ऐकायला आलेले नाहीये. मी तुला एकच सांगते की तुझं जर अक्षयवर प्रेम असेल तर तू अक्षयला सोडून हे घर सोडून निघून जा. त्याशिवाय त्याचे भोग सुटणार नाहीत. अगं तू स्वतःच्याच घरात नोकर म्हणून वावरतेस. तुला काही लाज आहे की नाही. आई आजी म्हणते की जोपर्यंत तू त्याच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत त्याचा त्रास संपणार नाही. मला काय म्हणायचं ना हे मला वाटतं तुला चांगलं समजलं असेल. आई आजी म्हणते की आता तूच निर्णय घे. अक्षयला असंच त्याच्या आयुष्यात ठेवायचं की त्याला शांतपणे जगू द्यायचं. आई आजी म्हणते की अगं एखादी जर असते ना लगेच ती बाजूला होऊन इथून निघून गेली आली असते, पण तू तर विचार करत बसलीस रमा. आई आजी म्हणते की तुला याची जराही लाज वाटत नाही का. तर रमा म्हणते की आई आजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आता काय विचार करते ना हे तुमच्या नाही लक्षात आलं. रमा म्हणते की यांच्या आयुष्यातून लांब जाणं हे होऊच शकत नाही आणि ते शक्यही नाहीये. तेव्हा आई आजीला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की तुम्ही आता म्हणालात ना की मी असा विचार करत होते की ह्या घरात माझा नातू नोकर म्हणून राहतो आणि ते माझ्यामुळे, तर असं काही नाहीये. रमा म्हणते की हे सगळं माझ्यामुळे नाही होत. घरामध्ये तुम्ही मोठे आहात ना आणि तुम्ही जर सांगितलं ना विषय संपला, त्यामुळे दुसरे काहीच बोलत नाहीयेत. रमा म्हणते की तुम्ही जर असं सांगितलं ना माझा नातू या घरात नोकर बनून नाही राहणार, तर मग सगळेच इथेच थांबतील. पण तुम्ही असं करत नाही आहात कारण तुमचा अहंकार तुमच्या नातवापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, असे आता रमा आई आजीला ठणकावून सांगते. तेव्हा रमा म्हणते की हे सगळं माझ्यामुळे नाही तर तुमच्यामुळे होतंय आणि मी माझ्या नवऱ्याला नोकर म्हणून नाही वागवत, तर तुम्ही तुमच्या नातवाला नोकर म्हणून वागवता. हे रमाचे बोलणे ऐकताच आता आई आजीला मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते की आणि हे सर्व करताना तुम्हाला नाही का लाज वाटत. तेव्हा आई आजी म्हणते की तू या घरात नोकर बनून राहण्याच्या लायकीची नाहीये. तर रमा म्हणते की माझी या घरात सून म्हणून राहण्याची लायकी आहे. तर आता लगेचच रेवा तिथे येत म्हणते की काय चाललंय. तर आई आजी म्हणते की रेवा सांग हिला घरातली काय काय कामं करायची ती. आई आजी म्हणते की भली मोठी यादी दे आणि थोडी सुद्धा हिला फुरसत मिळता कामा नाही. तर रेवा म्हणते ठीक आहे आई आजी. त्यानंतर आई आजी निघून जाताच रेवा ही रमासमोर येते आणि म्हणते की मी तुला 1 मिनिट सुद्धा श्वास घेऊ देणार नाही. रेवा म्हणते की इथे या घरात एकच जेवण असून चालत नाही, सगळ्यांसाठी वेगवेगळं जेवण लागतं. तेव्हा या स्वयंपाकघरात एकच कुकर लावून चालत नाही. तर रमा ही मान हलवत असते. रेवा म्हणते की तेव्हा माझ्यासाठी हे पदार्थ करायचे आणि बाकीच्यांसाठी सुद्धा वेगळे पदार्थ करायचे. तर रमा म्हणते की मग बाकीच्यांना काय काय लागतं हे तुम्ही सांगू शकाल का मॅडम. रेवा म्हणते की आज तुला कपडे हाताने धुवावे लागणार आहे कारण वॉशिंग मशीन बंद आहे, पण ब्रँडेड कपडे आहे बरं का, जरा व्यवस्थित आणि नीटनेटके धुऊ. रेवा म्हणते की आणि बाहेरची सुद्धा सर्व कामे करायची, भांडी सुद्धा धुवायची आणि हेल्दी फूड बनवायचं म्हणजे त्यासाठी तेलही भरपूर लागेल. तर रमा म्हणते की ते मी कसं विसरणार कारण मी कष्ट करून तुम्हाला खाऊ घालणार आहे ना. रेवा म्हणते की आणि मला सॉरी म्हण, तुला जर अक्षयला रस्त्यावर पडलेलं बघायचं नसेल ना तर माझीच माफी माग. रमा म्हणते की तुम्ही ज्या माणसावरती प्रेम करत होता त्याची मला माफी मागायला लावताना सॉरी मॅडम माझं चुकलं, तर रेवा खुश होते. तर रेवा म्हणते की चल श्वास घ्यायचा नाही आता कामाला लाग. तेव्हा रेवाकडे बघत रमा विचार करते की माझं चुकलं, मी या मुलीवरती किती विश्वास ठेवला होता. तेवढ्यात आता आनंद आणि जान्हवी रेवाचे ते सर्व बोलणे ऐकतात. तर जान्हवीला खूप राग येतो आणि रागातच जान्हवी म्हणते की या रेवाचा मला तर एवढा राग आला ना, मला असं वाटतंय की हिची चांगली जिरवावी. तर आनंद म्हणतो की जिरवायचे असा विचार आला ना मग जिरव ना, तुला कुणाची भीती आहे आणि आता ही वेळ आली आहे जानू. आनंद म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता त्या रेवाची जिरवायला सुरुवात कर, माझा तुला फुल सपोर्ट आहे जानू. ते ऐकताच जान्हवीला मोठा आनंद झालेला असतो. आनंद म्हणतो की ऑफकोर्स जानू, या घरात त्या रेवाला फक्त तूच सरळ करू शकतेस. आनंद म्हणतो की ते म्हणतात ना काट्याने काटा काढायचा असतो, तेव्हा तू आता काट्याने काटा काढ. तर जान्हवीच्या आता सर्व लक्षात आलेले असते. जान्हवी म्हणते की बघ आता त्या रेवाला मी कसं सरळ करते ते. इकडे आता अक्षय हा बाहेर सगळे घरासमोरचे पडलेली पाणी झाडून एक गोळा करत असतो. तेवढ्यात पाठीमागून शशिकांत तिथे येतो आणि अक्षयकडे बघतो. शशिकांतच्या हातात एक पेपर असतो आणि अक्षयकडे बघत आता शशिकांत तो पेपर टराटर फाडून त्याचे तुकडे करतो आणि ते तुकडे आता खाली टाकू लागतो.
तर अक्षय म्हणतो की तुम्ही हे काय करताय. तर शशिकांत म्हणतो की दिसत नाही का हा कचरा पडलाय आणि तो भरून घे. तर अक्षय म्हणतो की तुम्ही हे मुद्दाम केलं. तर शशिकांत म्हणतो की मी मालक आहे, मी काहीही करू शकतो आणि तू नोकर आहे, तेव्हा तू निमूटपणे गपचिप हे काम कर आणि तुकडे उचल. तर आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो, पण काहीही न बोलता अक्षय आता ते सर्व गोळा करतो. तर इकडे रमा ही आता बाथरूममध्ये कपडे धुवू लागते. तर आता रमा ही कपडे सर्व धुवून व्यवस्थित हाताने वाळू घालते. त्यानंतर आता प्रेमाने जान्हवीने आता सीमाच्या हातातून रमा आणि अक्षयसाठी जेवण बनवलेले असते आणि जान्हवी रमा अक्षयला ते जेवण घेऊन येते आणि प्रेमाने जेवायला वाढते. जान्हवी म्हणते की आईने तुमच्यासाठी ते प्रेमाने बनवलंय. तर रमा आणि अक्षय आता जेवण करू लागतात. तर प्रेमाने रमा आता जान्हवीला सुद्धा खाऊ घालते. तर आता तिघांनीही एकमेकांवरचे प्रेम दाखवलेले असते. त्याच वेळेस रेवा ही आता बाथरूममध्ये जाते आणि रमाने धुतलेल्या कपड्यावरती पुन्हा माती टाकते आणि म्हणते की रमा, तू धुतलेले कपडे मी पुन्हा खराब केले आणि आता तुला पुन्हा धुवायचेत. तर आता रमा आणि जान्हवी मिळून त्या रेवाचा कसा माज उतरवतात आणि इकडे आनंद कसा आता शशिकांतला अद्दल घडून अक्षय कसा शशिकांतचा अहंकार जळून भस्मसात करतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.